नमस्कार, मी आहे प्रशांत शेवतकर आणि आपण पाहतात क्राफ्टी माइंड यूट्यूब चॅनल। आज आपण इयत्ता 7वीच्या भूगोल या विषयातील इयत्ता 7वी भूगोल या विषयातील पहिला धडा ऋतुनिर्मिती बघणार आहोत। त्याची माहिती समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना विनंती आहे की माझं जे चॅनल आहे क्राफ्टी माइंड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। यावर वेगवेगळे शैक्षणिक व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहेत। क्राफ्टी माइंड यूट्यूब चॅनल इथे सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद। ऋतुनिर्मिती हा पहिला धडा इयत्ता 7वीचा आपण आज अभ्यासणार आहोत। यातला भाग पहिला। सर्वप्रथम ऋतुनिर्मिती हा शब्द आपल्या मनात आल्याबरोबर आपल्या सर्वांना एक प्रश्न पडतो की ऋतू कसे निर्माण होतात। थोडं करून आपण या सर्व बाबी समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। ऋतुनिर्मितीच्या मागे काय काय बाबी आहेत ह्या सुद्धा आपल्याला समजून घ्यायच्या आहेत। त्यामध्ये सर्वप्रथम पृथ्वीवर दिन व रात्र, दिवस व रात्र कसे निर्माण होतात हे समजून घेणं महत्त्वाचं आहे। तुम्हाला सर्वांना माहिती आहे पृथ्वी स्वतःभोवती फिरते। पृथ्वीचं स्वतःभोवती फिरणं म्हणजे पृथ्वीचं परिवलन, आणि पृथ्वीच्या परिवलनामुळेच दिवस आणि रात्र निर्माण होतात। सूर्य एका जागेवर आहे, पृथ्वी गोल फिरते आहे। जो भाग सूर्यासमोर येतो तो भाग प्रकाशमान होतो, त्यामुळे स्वाभाविकच तिथे दिवस असतो, आणि मागचा जो पृथ्वीचा भाग असतो तो अंधारात असतो, कारण तिथे सूर्याचा प्रकाश नसतो, त्यामुळे स्वाभाविकच तिथे रात्र असते। आपण एक छोटासा चेंडू घेतला आणि एका लाईट समोर धरल्यानंतर आपल्या लक्षात येईल की लाईटकडे जो भाग आहे त्याच भागावर उजेड पडतो आहे, म्हणजे नेमका पृथ्वीचा तसाच भाग असेल ज्यावर उजेड पडतो आहे तो झाला दिवस, आणि मागच्या बाजूवर अंधार पडलेला असेल त्यामुळे ती झाली रात्र। दिवस रात्र अशा पद्धतीने तयार होतात। ह्या सर्व पृथ्वीच्या परिवलनामुळे शक्य होते, म्हणून मग परिवलनातून दिवस रात्र घडायला मदत होते। हे सर्वात महत्त्वाचं आहे ऋतू निर्मितीतला पहिला टप्पा। दुसरा जो टप्पा आहे परिभ्रमणाचा। पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते, स्वतःभोवती फिरते, ते झालं पृथ्वीचं परिवलन। पण त्याच वेळेला पृथ्वी सूर्याभोवती सुद्धा फिरते, ते झालं पृथ्वीचं परिभ्रमण। परिभ्रमणासाठी जो कालावधी आहे तो तब्बल 1 वर्षाचा कालावधी असतो, आणि 1 वर्षाच्या कालावधीत पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करते, आणि यालाच आपण पृथ्वीचं परिभ्रमण असे म्हणतो। याचा सुद्धा संबंध कुठेतरी ऋतू निर्मितीशी आहे, हे आपण बघणार आहोत। परिवलन आणि परिभ्रमण, पृथ्वी स्वतःभोवती फिरते परिवलन, सूर्याभोवती फिरते परिभ्रमण, या दोन्हीचा संबंध ऋतू निर्मितीशी निश्चितपणे आहे। आता पृथ्वीच्या या कालावधीला सूर्याभोवती फिरण्याच्या 365 दिवस लागतात। त्यावेळेला पृथ्वी स्वतःभोवती फिरत असते, त्यानंतर ती सूर्याभोवती सुद्धा फिरत असते। त्याच वेळेला चंद्र पृथ्वीभोवती सुद्धा फिरत असतो, हे पण लक्षात घ्या। पृथ्वी स्वतःभोवती फिरायला 24 तास लावते, परिवलन 24 तासात, आणि परिभ्रमण सूर्याभोवती फिरायला 365 दिवस। त्या कालावधीमध्ये चंद्र पृथ्वीभोवती सारखा फिरत असतो। मग कधी काळी पृथ्वी आणि सूर्य यांच्या मधात चंद्र आला तर मग काय होते? पृथ्वीवरून आपल्याला चंद्र दिसत नाही, सूर्य दिसतो, सूर्याचा कोपरा दिसतो, झालं सूर्यग्रहण। त्यानंतर पृथ्वी आणि सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये पृथ्वी येते, मग सूर्याची किरण चंद्रापर्यंत पोहोचत नाही, मग काय निर्माण होते? चंद्रग्रहण। अशा ह्या प्रक्रिया ज्या आहेत ह्या
ह्या सर्वच्या सर्व चंद्रग्रहण, सूर्यग्रहण हे सर्व पृथ्वीचे परिवलन आणि परिभ्रमणामुळे शक्य झालेले असते. याचा सुद्धा अभ्यास या धड्यामध्ये आपल्याला करायचा आहे. आपला देश कोणत्या गोलार्धात आहे हे जर पाहिलं आपण तर निश्चित समोरच्या बाजूला जो दिसतंय मधात हा आपला भारत देश आहे. हा भारत देश अगदी मधोमध आहे. वरचा जो भाग आहे पृथ्वीचा तो उत्तर गोलार्ध आणि खालचा जो भाग आहे हा दक्षिण गोलार्ध आहे. पृथ्वीचे हे दोन्ही अक्ष थोडे झुकलेले आहेत. त्यामुळं पृथ्वी सूर्याभोवती फिरत असताना एका विशिष्ट पद्धतीनं फिरते आणि त्यामुळंच पृथ्वीच्या दोन्ही टोकावर म्हणजे उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुवावर काही ठिकाणी 6 महिने दिवस आणि 6 महिने रात्र अशी सुद्धा परिस्थिती निर्माण झालेली आहे. हे सुद्धा या निमित्तानं आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. ही जी आकृती दिसते आकृतीमध्ये आपल्याला अनुभवायचं आहे. पहिले वरचे जे 2 किरण आहेत प्रत्येक 2 किरणांमधलं अंतर आपण सारखं पकडलेलं आहे. त्यानुसार स्वाभाविकच जी उष्णता आहे ती प्रत्येक ठिकाणची सारखी असणार आहे सूर्यापासून निघालेली. परंतु वरचे जे 2 किरण आहेत ते किरण तुम्ही जर पाहिले तर पृथ्वीवर खूप असे लंबरूप पडताना दिसतील तुम्हाला. म्हणजे खूप मोठा भाग त्यांनी व्यापलेला आहे. आता तेवढीच उष्णता जास्त भागावर पडलेली आहे. याचा अर्थ तिथे उष्णतामान कमी राहणार आहे. परंतु मध्ये जे दिसते लाईट रेज मधातल्या 2 ओळी वरून चौथी आणि खालून चौथी ओळ तर या भागात किरण जे पृथ्वीवर पडतात ते तेवढ्याच भागावर पडत आहेत. जेवढ्या भागातून निघतात तेवढ्याच भागावर पडत आहेत. त्यामुळे स्वाभाविकच तिथे पृथ्वीचं तापमान हे जास्त असणार आहे. आणि तेच खालचे 2 किरण जर आपण बघितले तर तिथे सुद्धा खूप मोठ्या पृथ्वीच्या भागावर ते किरण पडत आहेत. तेवढाच भाग म्हणजे स्वाभाविकच तिथं उष्णतामान कमी राहणार आहे. इथे आपल्याला लक्षात येईल की ज्या भागावर सूर्याचे किरण पडलेले आहेत तिथं डे दिवस लिहिलेला आहे आणि ज्या भागावर अंधार पडलेला आहे तिथं नाईट लिहिलेलं आहे. याचा अर्थ पृथ्वीचं परिवलन जे आहे मी तुम्हाला सांगितलं त्यामुळं दिवस रात्र तयार होतात हे तुमच्या लक्षात आलं असेल. आपल्याला भूगोलामध्ये मोठ्या प्रमाणात निरीक्षण करायचं आहे. निरीक्षण करून बऱ्याचशा बाबी आपण समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. दिनदर्शिका आपल्या हातात आल्यानंतर आपण 365 किंवा 366 दिवस मोजतो. 3 वर्षानंतर फेब्रुवारी महिन्यामध्ये 29 दिवस आलेले असतात. मग यावरून 1 वर्षाचा कालखंड पूर्ण झाला असं आपण गृहीत धरत असताना याचा संबंध आपण पृथ्वीशी जोडला पाहिजे की कॅलेंडरवर जेव्हा आपण 1 जानेवारीपासून सुरुवात करतो 31 डिसेंबरपर्यंत तेव्हा पृथ्वी 1 चक्कर पूर्ण करून आलेली असते सूर्याला. आणि म्हणून दिनदर्शिकेचं महत्त्व हे परिभ्रमणासोबत आपण जोडलं पाहिजे. वृत्तपत्राच्या माध्यमातून वेगवेगळे भूगोलावर आधारित लेख पेपरमध्ये येतात, वृत्तपत्रात येतात, आपण ते वाचतो. ते वाचत असताना आपण त्या प्रत्येक बाबीचा आपल्या जीवनाशी संबंध जोडायचा प्रयत्न केला पाहिजे. त्याचबरोबर इंटरनेट आंतरजालाच्या माध्यमातून आपण बऱ्याचशा बाबी मोबाईलवर सर्च केल्या पाहिजे आणि सर्च करून आपल्या ज्ञानामध्ये वाढ करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रत्येक ग्रहाबद्दलची माहिती समजून घेऊन आपण त्याचा व्हिडिओच्या माध्यमातून अनुभव घेतला पाहिजे. त्याचबरोबर आपण यूट्यूबवर जाऊन सुद्धा बऱ्याचशा बाबी समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ह्या सर्व बघत असताना आपल्याला या बाबीचं सुद्धा जाणीव असणे गरजेची असते की आपण जी बाब शोधत आहोत ती आपल्या कामाची आहे किंवा नाही याची जाणीव त्यावेळेला ठेवून आपण हे सर्व काम करायचं आहे. पुढे जात असताना आपल्या माहितीत वाढ करायची आहे. आपण एक वर्ग पुढे चाललो आहोत. आपली माहिती वाढली पाहिजे त्या दृष्टीने आपण प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी ही निरीक्षणं सर्वच्या सर्व आपल्यासाठी फायदेशीर ठरत असतात. याचा आपण विचार केला पाहिजे. तुमच्या लक्षात येईल प्रत्येक दिवस आणि रात्र सारख्याच असतात का? निश्चितच नाही. जानेवारीमध्ये आपल्या असं लक्षात येईल की दिवस हा छोटा असतो कारण सूर्योदय 6:30च्या दरम्यान होतो आणि सूर्यास्त संध्याकाळी 5:30च्या दरम्यान होतो आणि रात्रही मोठी असते. पण
पुढे मार्च महिन्यामध्ये, एप्रिल महिन्यामध्ये, मे महिन्यामध्ये आपल्या असं लक्षात येईल की सकाळी 6 वाजता सूर्योदय झालेला असतो आणि संध्याकाळी 7 वाजता सुद्धा सूर्यास्त व्हायचा असतो. याचा अर्थ दिवस मोठा झालेला आहे आणि रात्र लहान झालेली आहे. काही वेळेला दिवस आणि रात्र सारख्या आपल्याला जाणवतात. मग हे सर्व का होते? याचा संबंध उत्तरायण आणि दक्षिणायन यांच्याशी आहे का, याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. मागच्या आपण आकृतीमध्ये बघितलं, सूर्य एका जागेवर आहे, पृथ्वी त्याच्या भोवती फिरते आहे, अक्ष थोडासा झुकलेला आहे. हा अक्ष जो झुकलेला आहे याचा संबंध उत्तरायण आणि दक्षिणायनशी आहे. ज्या कक्षेतून पृथ्वी फिरते त्यामुळे काही दिवस 6 महिने आपल्याला ती दक्षिणेकडे झुकल्यासारखी वाटते आणि 6 महिने ती उत्तरेकडे झुकल्यासारखी वाटते. ही ज्या कालखंडात झुकते त्यालाच ते उत्तरायण आणि दक्षिणायन असं म्हणतात. त्यामुळेच दिवस आणि रात्र याचं जे प्रमाण आहे 24 तासातलं ते कमी जास्त होत राहते. परंतु पृथ्वीला परिवलनासाठी म्हणजे दिवसभरात एक चक्कर स्वतःभोवती पूर्ण करायसाठी 24 तास लागतात. भलेही उत्तरायण आणि दक्षिणायनामध्ये दिवस आणि रात्रीची वेळ कमी जास्त होत राहते, परंतु दोन्हीचा कालखंड हा 24 तासाचा असतो. हे सुद्धा आपण लक्षात घ्यायचं आहे. पृथ्वी स्वतःभोवती फिरताना पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. आपण बसमध्ये पश्चिमेकडून पूर्वेकडे चाललो आहोत तेव्हा आपल्याला रस्त्यावरची झाडं पूर्वेकडून पश्चिमेकडे पळताना दिसतात. म्हणजे आपण ज्या दिशेनं जातो बाकी सर्व बाबी त्याच्या विरुद्ध दिशेने जात असल्याचा आपल्याला भास होतो. तसाच भास इथे सुद्धा पृथ्वी स्वतःभोवती फिरताना जेव्हा पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते तेव्हा आपल्याला पूर्वेकडून पश्चिमेकडे सूर्य जाताना दिसतो. कारण आपण पश्चिमेकडून पूर्वेकडे चाललो असतो त्यामुळं आपल्याला सूर्य पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना दिसतो. प्रत्यक्ष सूर्य हा एकाच जागेवर असतो, हे सुद्धा आपण लक्षात घ्यायचं आहे. पृथ्वी स्वतःभोवती फिरते, पृथ्वी सूर्याभोवती फिरते, सूर्य मात्र एकाच जागेवर असतो. पृथ्वीच्या परिवलनामुळे दिवसाच्या स्वरूपात कालगणना करणे शक्य झाले. पृथ्वीच्या परिवलनामुळे हे शक्य झालं. पृथ्वीच्या परिभ्रमणामुळं 1 वर्ष मोजणे सोपे झाले, म्हणजे कालगणना पूर्ण करता आली आपल्याला. उत्तरायण आणि दक्षिणायनमुळं दिवस रात्रींमध्ये जो फरक आहे तो लक्षात आला आणि या सर्व बाबीचा संबंध जो आहे हा ऋतू निर्मितीशी आहे, हे या ठिकाणी अधोरेखित करतो आहे. आपण सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. दिवसाच्या वेगवेगळ्या अवस्था ज्या आहेत, सूर्योदय, मध्यान्ह आणि सूर्यास्त. सूर्य उगवतो, सूर्योदय, डोक्यावर येतो मध्यान्ह, मावळतो सूर्यास्त. ह्या सर्व बाबी ऋतू निर्मितीच्या टप्प्यातला विविध पैलू म्हणायला हरकत नाही. पृथ्वीवरील उगवतीचे आणि मावळतीचे जे ठिकाण आहेत यांच्यामध्ये बदल असतो. पहा आता इथे या चित्रामध्ये आपल्याला पृथ्वीचा वरचा अक्ष झुकलेला दिसतोय. हा झुकलेला असल्यामुळं पहा आता बरेच ठिकाणी उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव खालच्या बाजूला आपण जर पाहिलं, डाव्या बाजूला जर पाहिलं तर पृथ्वीचा जो दक्षिण ध्रुव आहे तिथे अंधार आहे आणि उजवीकडेचं जर चित्र पाहिलं तर उत्तर ध्रुवावर अंधार आहे. याच्यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की डावीकडचा जो संपूर्ण कालखंड आहे त्यामध्ये दक्षिण ध्रुवावर रात्र असणार आहे 6 महिन्याची आणि उजवीकडचं जे दिसतंय आहे उत्तर ध्रुव तेथे 6 महिन्याची रात्र असणार आहे. हे सर्व यामुळे शक्य होते उत्तरायण आणि दक्षिणायनामुळं. आता आपण उपक्रम त्याचा विचार करणार आहोत. आपल्या घराची ती भिंत आपण निवडायची आहे ज्या भिंतीवर सूर्योदयाची किरणं पडतात. सकाळी बरोबर 7 ते 8च्या दरम्यान आपण निरीक्षण करायचे आहेत दर 15 दिवसांनी.
म्हणजे 12 महिन्यात आपण 24 निरीक्षण करायचे. त्यासाठी आपल्या भिंतीच्या 2 फूट समोर एक 3 फुटाची कळी आपल्याला गाडायची आहे जमिनीमध्ये, पक्की बिलकुल. त्यानंतर पहिल्या दिवशी आपण तारीख ठरवून घ्यायची. 1 तारखेला आपण निरीक्षण करतोय 1 जुलैला. तर काळीची सावली भिंतीवर कोण्या ठिकाणी पडते तिथं उभी रेष मारायची आहे आणि 1/7 म्हणजे 1 जुलै असं लिहून ठेवायचं आहे. त्यानंतर 15 जुलैला सावली कुठे पडते 7 ते 8च्या दरम्यान ते पाहायचं आहे. मग 1 ऑगस्ट, मग 15 ऑगस्ट, 1 सप्टेंबर, 15 सप्टेंबर असं करत करत आपण 24 निरीक्षणं करायची दर 15 दिवसानंतर. तुमच्या सर्वांच्या असं लक्षात येईल की हे निरीक्षण करत असताना आपली काडीची जी सावली आहे, आपण जी काडी गाडली होती तिची जी सावली आहे ती आधी उत्तरेकडे किंवा आधी दक्षिणेकडे अशी कोण्यातरी एका दिशेला सरकली. त्यानंतर ती परत त्याच जागेवर आली, परत दुसऱ्या दिशेला सरकली आणि परत त्याच जागेवर आली. ज्या दिवसात तुम्ही सुरुवात केली होती त्या दिवशी ती त्याच जागेवर आलेली दिसेल तुम्हाला. याच्यावरून सूर्याचं उगवण्याचं ठिकाण जरी पूर्व दिशा असली तरी काही वेळा 6 महिन्याच्या अवधीत सूर्य उत्तरेकडे झुकून परत जागेवर येतो. त्यानंतर परत दक्षिणेकडे 6 महिने झुकून परत त्याच जागेवर येतो. हे तुम्हाला अनुभवता येईल. यासाठी हे निरीक्षण अत्यंत गरजेचे आहे. यालाच सूर्याचे उत्तरायण किंवा दक्षिणायन म्हणतात आणि ऋतू निर्मितीमध्ये हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. माझी ही सर्व माहिती तुम्हाला आवडली असेल तर माझं यूट्यूब चॅनल क्राफ्टी माइंड याला सबस्क्राईब करायला विसरू नका. क्राफ्टी. धन्यवाद.